तर हाय तर चालले बघा रानात मिरच्याचं रोप लावायचे, कारण तुटाळ जास्त झालेली ना, तर म्हणलं आता मिरच्याचं रोप लावते. आणि पाऊस झालाय तर ओल्यात चिटकत पण लावल्या, त्याच्यामुळे चालले आता. सारखा पाऊस बंदच नाही, सकाळपासून सारखाच येते, तर थोडा कमी झालाय. म्हणलं चाल छत्री बित्री घेऊन निघाले मस्त, कारण पाऊस जर आला जास्त तर मग हे पण पाहिजे ना. तर रान म्हणजे घराजवळच आहे, त्याच्यामुळे लगेच काय रानातली लांबीची गरज नाही आहे ना. तर हे बघा इथं रोप उपटून लावायचे घेतलं. ए चल, तर कृष्णा पण आलाय, दोघं पण आलोत. तर त्याला म्हणलं चल थोडं मदतीला, कारण चिखल लयच पाय जाते ते ह्याच्यात. हे बघा रानात इतकले पाय चाललेत, पाणीच व्हायला लागले. अरे पाय नाही चालले त्याच्यात, हा चिखलातले पाय जातात बाबा इथं. आता काय करावं हा. ते हे बघा आमचा कापूस असा आहे. आता मिरचीचं रोप लावायचे आपल्याला, लावू लागतो ना. हा पाणी लय छान आले, पोहाय जगतं. पोहतो का खाली बघ तरी बघा नदीला पाणी कसलं आले, भारी वाटायला ना. पोहतो का हाय. इथून जी सुरुवात करायची तिकडनं तर पार इथं वर यायचं, छान वाटतंय पोहायला भारी. तुझं घाण पाणी अजून पहिल्या पावसातलं, पण एकदम स्वच्छ पण वाटायला लागले आज पाणी. तरी बघा आमच्या नदीला पाणी पण आलं, वड्याला आले का तुझ्या वड्यात रे. तर हे कापूस आहे बघा आमचा. आता ह्यात मिरच्याचं रोप लावायचे. आता जिथं तुटाळ असेल ना तिथं लावून घ्यायचे. आता लय पाय अरे ते झाला चिखल लयच झालाय, आणि हे पण व्हायला लागले. तर लाग रोप चल मिरच्याचं रोप. हा हा अयो चिखल आहे बाबा, पायचं जिथं नाही का तिथं लावायचे आपल्याला. ह्यातले उपटायचे काही तिकडच्या साईडला पण हाईट ठेवलेलं बघ लय मोठं, तिथले पण उपटून लावायचे आपल्याला. हे किती शेंगा आहेत मुगाच्या शेंगाला आहेत, कुठं कुठं झालं. टोमॅटोचे पण आलेत चांगले, तर बघ मस्त झालं. एक काम कर, हे रोप बघत चला आपलं आता घरी लावायला. इथं छत्री ठेवू आणि 2 पानं, कारण कापसाच्या बुडात रोप आहे भैया, व्हायला जाईल. कापसाच्या बुडाने रोप आहे मोठालं. हे बघ आता छत्री उभा करायची डायरेक्ट. हां ते उपटायचं, हा ते उपटायचं आणि डायरेक्ट इथं लावायचं. इकडे इथं जिथं नाही तिथं इथं इथं. आता इथं काहीच नाही, तिथं लाव हाताने. कुठं खांदाला गरज आहे, मरणाचं चिखल आहे इथं लावायला. कृष्ण कसा रोप लावते, ह्या का मिरच्याचं रोप एवढाला झाले बघू दे. ह्यातलंच उपटायचं आहे फक्त, आणि कापसाच्या बुडाला राहिले ना. आता जिथं नसेल कापूस तर तिथं रोप लावायचं. इथं येतं बघ, लाव ना मग खांदून तू. तर हाय बघा कृष्णाने लावलं बघा मिरच्याचं रोप. आता ह्यातलं सापड लावायचं, तुम्हाला दाखवते कसं लावायचं. तर रोप पण झाले लावायचं. चिखलाचे दगड गोळा नसेल करावं लागत, लय कामाचं असल्यावर न घरी जावा. रोप लावा झाले ना का, आता चिखल किती आणि त्यात दगड गोळा करतो. हा हे चिखलाचं तर असत दगड गोळा करायचे, उन्हाळ्यात करावं लागेल. आता चिखलात हे करते, दगड गोळा करून टाकते फेकी ते पलीकडे. रे चिखलात नसेल बाळा. हे चल का गवत काढायचं ह्यातलं मोठा मोठाला कापसातलं रे. कापसातलं गवत काढायचं थोडं मोठं मोठं ते आलेलं. ती पाठी घे घरी, पाठी घे ना. चिखल बिले झाला ना, पायाला गोळी यायला दिवशी. चल चल भया टमाट्याचं रोप पण लावायचे बघ, उपटून घ्यावं लागेल. थांब मोठे का ते घे की, लावू ना जिथं नसेल जात तिथं काही येणार बी नाही ना. घे घे उपट, जिथं काय नव्हतं तिथं असं बी जागा पाडणार आहे ती. ते बघा आता टमाट्याचं रोप लावायचे आपलं. काय लावायचं उपटायला सुरू केले, कारण एका जागा खुरपी त्यानं राखिलेले, तर ते लावता तरी असं बी समजा जागा शिल्लक आहे. काही काही जागा तुटाळ झाली तर त्याला रोप पण मिरचीचं संपले. म्हणलं आता लावून घ्या त्यानं टोमॅटो दोरी, गावरान आहेत परत खायला. होय एक एकच तू झाड ठेवू नको जास्त, सगळेच घेऊन. जागा शिल्लक आहे का तिथं लावू टाकायचं, कारण टक्के पहिले लावलेले तुम्ही, तर तू पण आता लावून टाकते तसं. तर हे बघा असा कापूस आला नक्की सांगा आम्हाला. काय रे कापूस कसा आलाय. हा लय मानायचे ते, इकडे डबल असल्यामुळे चांगला वाटतं उलट. बघ ना कसं